पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। गुरु सांगती शिष्याला सांगू लागलेले आहेत। अनंत अपार अशी श्री गुरुलीला आहे। या श्री गुरुलीला अमृताचं चरित्राचं श्रवण आणि वाचन केल्यानंतर जीवाला संपूर्ण लाभ होतो। अज्ञान निद्रेतून अज्ञान रूपी झोपेतून जाग करून थापटून प्रबोध करून या मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर मनुष्यानं आळस अजिबात करू नये आणि आळस करून आयुष्य वाया घालवू नये। निरआळस होऊन ताबडतोब उठावं आणि इंद्रिय ग्रामाच्या देह मंदिरामध्ये स्वतःचा शोध घ्यावा। निज सुख जे आहे ते विषय कामामध्ये निरंतर लावून मग जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये जीव अडकतो। सद्गुरू आणि आई वडिलांचा त्याग करून तीर्थक्षेत्रामध्ये का म्हणून हिंडतो। योगांगवृत्त तप करणं हे परिश्रमाचं काम आहे आणि मोक्षसिद्धीसाठी ते निरुपयोगी सुद्धा आहे। अनेक कर्म यज्ञ धनाच्या योगे करून मोक्षप्राप्ती कधीही झाली नाही। एक त्याग जो आहे अद्वितीय चेतनारूपी चिदघन सत्य ज्ञानांतर स्वरूप जे आहे त्याच्यामुळं प्राप्त होतं। निर्मळ अशा तीव्र वैराग्याशिवाय गुरुमुखातून ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही। ब्रह्मात्मज्ञानानंच मुमुक्षुजन हे मोक्ष सुख संपन्न होतात। परंतु प्रयत्न पुरुषार्थानं अवश्य करावा लागतो। ब्रह्मवेत्ता महत्पुरुष गुरुचा आश्रय घेतो। त्यानं आळस मुख्यत्वानं त्याग दिला पाहिजे आणि त्याच्यामुळंच भक्ती उपास वाढला जातो। तेच दत्तात्रेय परमात्मा परमहंस निर्विकार विश्वात्मा परमपुरुष कानामध्ये विराजमान मस्तकामध्ये विराजमान आणि होऊन एक चित्त होतं आणि ते प्रशंसनीय होतं। योगी वारंवार बोध करतात। यतींद्र बोध करतात। स्वामी समर्थ बोध करतायत की शेत पिकवावे आणि खावे। या प्रबोध वचनाचं रहस्य काय आहे ते स्वकल्याणार्थ स्वतःच्या कल्याणासाठी सर्वांनी लक्ष देऊन ऐकावं। आळस सोडून पुरुष प्रयत्न हा चिरकाळ केला पाहिजे। त्याच्यामुळं सर्वाभीष्ट सफल होऊन सर्व काही प्राप्त होतं। आळसाला हट्टानं बाजूला बसवावं, त्याला स्तब्ध करावं। उगाच म्हणू नये माझं प्रारब्धच खोटं आहे। प्रयत्ना वाचून काहीच उपलब्ध होत नसते। प्रयत्ना वाचून काहीच उपलब्ध होणार नाही। प्रपंच संसार निर्वाह होण्यासाठी प्रयत्न थोर केला पाहिजे। प्रयत्नांती परमेश्वर असं सगळेजण बोलतात। वेद शास्त्र
पुराण आणि इतिहास आळशाचा उपहास करतात, आळशाची निंदा करतात. प्रपंच निर्वाहासाठी प्रयत्न मुख्य लागतो. पुरुषार्थानंच उद्योग करावा. व्यापार धंदा रोजगाराची कामे ही पुरुषार्थानं करावी, प्रयत्नानं करावी. पुरुष प्रयत्नानं सर्व वस्तू भोग प्राप्त होतात आणि त्या आपोआप मिळतात. पुरुष प्रयत्नानं राजपदाची प्राप्ती होते. विद्या, द्रव्य, संतती आणि संपत्ती ही पुरुषार्थाचीच नावं आहेत. त्रैलोक्यामध्ये सदोदित ती गर्जना करतात. पुरुषार्थानं महाशूर विजयी होतो. युद्धामध्ये शस्त्रास्त्र थोर वीर गर्जना करतात. पुरुषार्थानं तीर्थक्षेत्र, देवाचं मंदिर यांची रचना होते. प्रयत्नवान जे पुरुष आहेत ते पाताळातून शेष घेऊन येतात. प्रयत्नानं प्रब्रह्म विद्या जी आहे ती निर्विशेष हृदयामध्ये प्राप्त होते. पुरुषार्थानंच प्रयत्नानं अर्धक्षणामध्ये समुद्र, नदी, वृक्ष, अग्नी, पर्वत कोरड उष्ण करून त्याला उपटितात आणि त्याची स्थापना करतात, त्याला प्राशन करतात. नर आपल्या करणीनं स्वर्गामध्ये जाऊन बसतो. नर आपल्या करणीनंच, आपल्या कर्तव्यानं, आपल्या प्रयत्नानं इंद्रपद भोगतो. तोच नर त्याच्या करणीनं अशक्त आणि रोगी होतो. अशा पद्धतीनं क्रियमान होऊन तो अमर होतो आणि रणांगणामध्ये सुरासुरांना सुद्धा जिंकतो. क्रिया केली, कर्म केला, प्रयत्न केला तर दीन, दुर्बल, पामर ते सुद्धा छत्रचामर मिळवतात. जसा प्रयत्न क्रियाशक्ती वासना तशीच फळ निष्पत्ती आहे. कृतीनं रंकाचा, भिकाऱ्याचा चक्रवर्ती राजा होतो आणि जर कृती नसेल, प्रयत्न नसेल तर राजा सुद्धा भीक मागू लागतो. प्रयत्नानं देव सुद्धा सारथी होतो. प्रख्यात रथी, अतिरथी, महारथी भूमंडळावरती भगीरथानं भागीरथी आणली. त्यानं प्रयत्न केले. प्रयत्नानं स्वर्गाला जाण्याची शिडी तयार केली जाते. हठयोगानं प्राणायाम एकत्र होतो. प्रयत्नानं विमान उडवलं जातं. अंतरिक्षामध्ये, आकाशामध्ये ते घिरटे घेतं. आकाशाला धूमकेतू, शिखाकेतू, समुद्राच्या वरती सेतू बांधला जातो. अघटित हेतू हा सिद्धीस नेता येतो. त्याच्यासाठी अचाट अशा प्रयत्नाची गरज असते. तारा यंत्र चालतं, वाफेवरती गाड्या चालतात, उद्यानं, मंडप, मंदिर, माड्या हे प्रयत्नानं वैध राहतात. रोग चिकित्सा करणारा रोग नाड्या पाहतो आणि तो चिकित्सा करतो. राजनीती, धर्म, शास्त्र, प्रजेचं पालन, दया असा प्रजेचा सांभाळ यथाशास्त्रानं, व्यवस्था मात्रानं, प्रयत्नानं होत असतो. चतुर्वेदाध्ययन, धर्मशास्त्रादी ग्रंथाचं नित्य प्रयत्नानंच वाचन होतं, अवलोकन होतं. अष्टांग योग, तत्वदर्शन, ईश्वराची उपासना प्रयत्नानंच करावी लागते. 14 विद्या, 64 कला हे किमिया शिकणारा गारुड असेल, इंद्रजाला असेल, भूत आणि पिशाच संबंधाला प्रयत्नानं दूर करतात. सूर्य
चंद्रग्रहणाचे वेद प्रयत्नानं अश्वमेध साध्य करतात. काशी क्षेत्रामध्ये आपल्या ध्येयाचं सार्थक व्हावं याच्यासाठी प्रयत्नानं तिथं जाऊन काही जण वास्तव्य करतात. आधी शेत प्रयत्नानं नांगरावं, मग त्याच्यामध्ये धान्य बीज पेरावं. पाऊस पडल्याच्या नंतर त्या पेरलेल्या धान्याला मोड अंकुर उगवून यावे, मग त्याचं नित्य संरक्षण करावं. पशु पक्ष्यादिकांचा उपद्रव शेतामध्ये होईल, त्यांच्यापासून त्या पिकाचं संरक्षण करावं. त्याच्यासाठी तिथं मंचावरती राखण बसावं. धान्य कण परिपक्व झाल्यावरती तरीसुद्धा त्याला सांभाळावं लागतं. मग त्याचं कांडणं आलं, पेशणं आलं, निवडणं आलं आणि मग नंतर शिजवून पक्वान्न भोजन करावं लागतं. शेत पिकवावे खावे या वाक्याप्रमाणे अनुभवाला सर्व येते. परंतु पुरुषार्थ प्रयत्ना वाचून शेतात धान्य कसं उत्पन्न होईल? पुरुषार्थ 4 प्रकारचे भिन्न भिन्न असतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. पुरुषार्थ हा खरा प्रयत्न म्हणजेच पुरुषार्थ आहे. आणि त्याच्यामुळंच नुसतं प्रारब्ध आणि त्या प्रारब्ध म्हणून आळसानं जर चुलीजवळ बसला, म्हणले मला प्रारब्धानं प्राप्त होईल. ज्याला हातपाय नाहीत त्याला पंगू म्हणतात, पांगळा असं म्हणतात. आणि प्रारब्ध, त्या प्रारब्धानं मला मिळेल त्याला सुद्धा पंगू म्हणतात. याच्यासाठी प्रयत्नानं, अट्टहासानं प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्नवादी असलं पाहिजे. दिसत नाही म्हणून प्रारब्ध अदृष्ट, ते कार्य सिद्धीला कसं जाईल? दैववाद्यांचं मत हे अतिशय कनिष्ठ आहे, अनिष्टप्रद ते आहे म्हणू नये. टाका रे टाका, टाका रे टाका असा प्रारब्ध मत छंद करणारे करा रे करा, प्रयत्न उद्योग धंदा करा, तरी सर्व सुख तुम्हाला प्राप्त होईल असं प्रयत्नवादी म्हणतात. कुटुंबाचा वैरी आळस आहे. झोप ही सुखाची सोयरी वाटते. आळशाला वाटतं झोप आलेली बरी, झोपलेलं बरं. आणि मग तो आळशी या भूमीला जडभार होतो, या पृथ्वीला ओझं होतो. म्हणून त्याला व्यर्थ असं जाणलं पाहिजे. हातपाय हलविल्याशिवाय शरीर व्यवहार, उदरपोषण प्राणी मात्रांचं होणार नाही. म्हणून अवश्य प्रयत्न करा. आता दैववाद्याचं मत चतुर्सूज्ञ श्रोत्यांनी ऐकावं. नित्य प्रयत्न मृत्यूकालपर्यंत केले पण परिमित सुख मिळेल असं वाटत होतं. स्वकार्य सिद्धीसाठी लोक सर्वदा प्रयत्न करतात, परंतु कार्य न साधता उलटा शोक प्राप्त होतो. प्राण जाई तोपर्यंत असंख्यात प्रयत्न केले, तथापि क्षण मात्र सुद्धा सुख प्राप्त झाले नाही. प्रयत्नामध्ये काहीच न्यूनता नाही, तरी सुद्धा संसारामध्ये सौख्यत्व का नाही? म्हणून प्रयत्नाला येथे मिथ्यत्व येतं. पुरुष असूनही वंध्यत्व का? कोणी गर्भश्रीमंत असून त्याला वस्त्र आणि अन्न मिळत नाही, कारण वैद्य डॉक्टर त्याला सांगतात तो गर्भश्रीमंत असतो, पण हे खाऊ नका, ते खाऊ नका, ते खाऊ नका. त्याच्यामुळं गर्भश्रीमंत असून सुद्धा त्याला ते अन्न खाता येत नाही, खायला मिळत नाही. समुद्रात जन्मभर राहून सुद्धा वर निघाल्यानंतर कोरडा का? प्रयत्नाची पराकाष्ठा झाली, जन्मभर कष्ट सोसले, काय प्रतिष्ठा राहिली? पुरुष प्रयत्न आणि उद्योगाची अति परिश्रमानं फार कंटाळा,
पुरुष प्रयत्नाचा वीट आला. आता डोक्यावरती कपाळावरती हात ठेवून त्या प्रयत्न गोंधळाचा धिकार केला. नको नको हा पुरुष प्रयत्न, कारण क्लेश प्रयत्न खूप भोगले. दैववादेशी रत्न प्राप्त झाले आणि राजमंदिराशी अयत्न आले. दैवदिष्ट भाग्यध्येय नियती विधी आणि भाग्य आरब्ध प्राक्तन काल ऐश्वर्य प्रारब्ध नशीब इत्यादी अशी दैवाची अनेक नावे आहेत. आता दैव शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊ. तसा दिष्ट पदार्थ ही पृथक आहे, वेगळा आहे. तो सांगण्यासाठी देवादागतम देवानामिदम दैवम, देवापासून प्राप्त जे ते दैव आणि देवासंबंधी जे ते दैव, असा दैव शब्दाचा अर्थ झाला. म्हणजे ईश्वरापासून जे प्राप्त झाले किंवा ईश्वरासंबंधी जे ते दैव मग त्याला म्हटलं जातं. अर्थात दैव हे ईश्वर निर्मित आहे. ते अहितकारी अनृत कसं होईल. दिशती दिश्यते स्म इति वादिष्ट, क्षणोक्षणी असा बाल्यादिक स्पष्ट अवस्थेमध्येच देईल ते इष्ट अथवा शुभाशुभ जे देणार ते दिष्ट जाणावे. दिश धातू अतिशय सर्जन म्हणजे दैव कालादी प्राक्तन प्रारब्ध, अर्थात दैव पंगू इष्ट नाही म्हणून प्रारब्ध प्राधान्य जाणलं जावं. विधी नियती भाग ध्येय याचे अर्थ लोक भाग्य जाणतात. दैवादी शब्दाचे अर्थ तात्पर्य दैवच प्राधान्य बलवान आहे. दैवो विचित्रागती असं अनेक श्रुतीशास्त्र गर्जना करून सांगतात. कपाळावरची रेषा खरी मानतात. आणि शेवटी दैवम फलती सर्वत्र न विद्या पौरुष स्वतंत्र, शुभाशुभ एक स्वतंत्र दैवच निश्चित मानतात. दैवगतीची विचित्र लक्षणे काय होईल एका क्षणामध्ये हे अगम्य असून सुद्धा जरी ज्ञानाला कळलं तथापि ते भोगण्या वाचून कदा चुकत नाही. ज्या ज्या काळी जे जे होणार ते ते न चुकेची हा सर्वत्र निर्धार दैवगतीचा विचित्र विचार आहे आणि त्याच्यामुळं सगळे कुंठित होतात. पुरुष प्रयत्न शतशः झाले तरी मग का अपयश आलं. दुर्विज्ञेय दैवदशा भवितव्य दशा कशी टळेल. दैव पराणमुख झालं तर नसती विपरीत विघ्ने आणि दुःख प्राप्त होतं. रत्नाच्या गारगोट्या होतात आणि स्वप्नीही सुख दुर्लभ होतं. ज्या वेळेला दैव पाठमोरे होते त्यावेळेला सोन्याची ही माती आणि कोळशे होतात. कठीण असे प्रसंग प्रारब्ध ग्रहदशा अनिवार्य असल्यानंतर येतात. लोकांच्या अपवादासाठी अहोरात्र कोटी प्रयत्न केले ते निष्फळ होऊन मुकाट्याने हा दैव म्हणतात. जन्मांतरीची जी शुभाशुभ कर्मे तीच उदयाला येतात त्याचं नाव दैव आहे. ते संचित क्रियामान दैव 3 क्रमानं त्रिविध प्रकारानं जे अगोदर या देहारंभाच्या पूर्वीपासून आलेला आहे ते संचित आहे. वर्तमान देहनिवृत्त्यात ते क्रियमान आहे आणि वर्तमान देहाच्या रंभक असं प्रारब्ध सत्य आहे असं शास्त्र लौकिकपणानं सांगतं. संचितच
जन्मांतरीय आहे, तथापि भावी देहाचं ते प्रारब्ध आहे. म्हणजे पूर्वजन्मातलं ते भावी देहामध्ये प्रारब्ध होतं. आणि म्हणून सिद्धात्मा हा स्वतः अज आहे, अव्यय आहे, अबाध्य आहे, कर्तृत्वादिरहित आहे. त्रिविध प्रारब्ध कर्म ते निरूपण केलं. प्रारब्ध 3 प्रकारचं, त्याच्यामध्ये इच्छा, अनिच्छा आणि परेच्छा असं वर्णन वेदांत शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. प्रारब्ध संस्कार हे प्रेरक आहेत. प्रयत्नांची प्रिय म्हणजे ईश्वरानं माया निर्माण जे जे केले ते ते भोगलं पाहिजे. प्रारब्ध संस्कारयुक्त प्रेरणा तशी तशी प्रयत्न धारणा लाभालाभ कार्यकारणानं होणाऱ्यासारखं घडलं जातं. दैव संस्कार प्रबल तरच प्रयत्न सफल. आणि दोन्हीचं वास्तविक वर्म हे केवळ तत्वज्ञ जन जाणतात. दैव अनुकूल झाल्याच्या नंतर पुरुष प्रयत्न सफल होतात. मातीचं सोनं होतं आणि गारेचं रत्न होतं. वडाचं बी लहान असून महान असा मोठा विस्तीर्ण वटवृक्ष वाढला जातो. बीजापेक्षा वृक्ष भिन्न नाही, मात्र फांद्या, फुलं, फळं इत्यादी करून त्या बीजापासून निर्माण होतात. वृक्ष वाढला जातो, वृक्षाच्या अंगी बी येतं आणि तशाच पदार्थानं पक्षापक्ष विना स्वार्थ दैवाविन प्रयत्न वाचून प्राक्तन कधी कधी भिन्न राहत नाही. हेच विवेचन निश्चयानं जाणावं. पुरुष प्रयत्नानं सहज साध्य, अतिशय प्रयत्नानं असाध्य आणि साध्य असाध्याशी बाध्य, ते मध्ये दैव येतं. एकासनावरती स्थित जे संत योगीजन त्यांनाही अन्न आणि आच्छादन मिळतं. माझा हरी भगवान देईल आणून बाजेवरी. वर्तमान, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे प्रतिबंध कार्यात प्रसिद्धपणानं आड येतात. अत्यंत दृढाभ्यास विवेकानं तत्संबंध निसंशय नष्ट होतो. ज्ञान अग्नीने संचिताधिक सर्व कर्म सहज भस्म होऊन जातात. देह प्रारब्धात कर्माचा वास्तविक आहे, भोगल्यानेच त्याचा क्षय होतो. सर्व व्यवहाराला कारण मूळ अज्ञान आहे, ते तत्वज्ञानानं नष्ट झालं म्हणून व्यवहारामध्ये ब्रह्मज्ञानी वर्तन करतात. अज्ञानी जनांचा प्रश्न असा आहे, त्या अज्ञानी जनांना बोध व्हावा म्हणून वेद शास्त्र प्रमाण प्रारब्ध कथन करतात. संचित क्रियमान प्रारब्ध कर्माचा क्षय होऊन पुरुष परमपुरुषार्थाशी ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान अग्नीमध्ये जळालेलं सर्व कर्म संचित क्रियमान पूर्वप्रहाण विद्युक्त असं घडतं. आणि अहमतादी रहित अहेतुक जे कर्म ते ब्रह्मार्पण होऊन व्यवहार सफळ होतो. जड देह मिथ्या आहे, नाशवंत आहे. त्या देहाचे प्रारब्ध हे सत्यऋत नव्हे. म्हणून ब्रह्मज्ञानी व्यवहारामध्ये निर्विकार अशा साक्षीत्वानं वर्तन करतात. अर्थात हे शरीर क्षेत्ररूप क्षेत्रज्ञ आत्मा हा निर्विकार साक्षी स्वरूप आहे. श्री सद्गुरु कृपेनं ब्रह्मानंद हा निर्विकल्प आहे आणि मुमुक्षूंना त्याचीच अनुभूती येते.
गुरु शिष्याला म्हणू लागलेले आहेत की हे बाळा सावध हो, गुरु लीलामृत ही जी स्वामी समर्थांची आगाध अशी कथा आहे ती श्रवण कर, ज्याच्यामुळं काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार हे षडविकार नष्ट होतील. अक्कलकोटला पांडुरंग पुराणिक नावाचे शुक्ल यजुर्वेदी शाखेचे एक ब्राह्मण गृहस्थ राहत असत. त्यांना गोविंदराव आणि रामचंद्र हे 2 मुलं होती आणि 2 मुली अशी 4 अपत्ये होती. त्यांच्यापैकी रामचंद्र पुराणिक गृहस्थ आश्रमी असून विरक्त वृत्तीचे होते. प्रपंचात राहूनही परमार्थ कुशल होते. त्यांना धोंडोपंत आणि हरिया नावाची 2 मुले होती. पांडुरंग पुराणिक अक्कलकोट संस्थानात सबनीस म्हणून काम करीत असल्यामुळे सर्वजण त्यांना बाबा सबनीस या नावाने हाक मारीत असत. पूर्व पुण्याईमुळे बाबा सबनीस यांना सत्संगाची व साधूच्या सेवेत रममाण होण्याची अतिशय आवड होती. माणिक प्रभूंचा महिमा ऐकल्यानंतर ते सबनीशीचे काम सोडून माणिक नगराला गेले व तेथे ते माणिक प्रभूंचे मनोभावे सेवा करू लागले. बाबा सबनीस त्यांची सेवा करीत असता एके दिवशी श्री स्वामी समर्थ 2 संन्याशांच्या समवेत माणिक प्रभूंना भेटावायला आले. तेव्हा हे स्वामीराज साक्षात दत्तात्रेय असून 2 वर्षांनी तुमच्या अक्कलकोटास येतील. यांच्या सेवेने तुमचे कल्याण होईल असे सांगून माणिक प्रभूंनी बाबा सबनीसांना अक्कलकोटला पाठवले. माणिकनगरहून निघाल्यानंतर श्री स्वामी महाराज स्वेच्छेने संचार करीत पुढे जगत कल्याणासाठी अक्कलकोटास आले. तेव्हा माणिक प्रभूच्या सांगण्यावरून बाबा सबनीसांनी त्यांची मनोभावे सेवा केली. अक्कलकोट गावच्या बाहेर एक जुने विस्तीर्ण राम मंदिर आहे. या राम मंदिरातच बाबा सबनीस दासबोध, ज्ञानेश्वरी अशा सद्ग्रंथाचे नित्य वाचन करीत असत. बाबा सबनीस राहत असलेल्या लहानशा खोलीतही अध्यात्मग्रंथावर नित्य चर्चा होत असे. दत्तम भट्ट, गणपतराव, धोंडोपंत, बाबा फडणीस आदी मंडळी त्याच्यामध्ये भाग घेत शुद्ध चित्ताने श्रवण मनन करत. लोकांना वाचता याव्यात म्हणून भगवद्गीतेच्या असंख्य हस्तलिखित प्रती बाबा सबनीसांनी काढल्या. स्वच्छ सुवाच्य हस्ताक्षरातील त्या प्रती ठिकठिकाणच्या देवालयांना अर्पण केल्या. श्री स्वामी समर्थ महाराजांचे लीला वैभव त्यांनी प्रत्यक्ष पाहिले होते, अनुभवले होते. श्री स्वामींच्याच कृपेने त्यांनी याची देही याची डोळा जीवनमुक्तीचा सोहळा अनुभवला होता. अहंकार शून्यता आणि सर्वाठायी असलेली ब्रह्मदृष्टी यामुळे बाबा सबनीस सर्वांशी प्रेमाने आपुलकीने बोलत असत. सदृढ शरीरयष्टी, गोरा रंग, गळ्यामध्ये तुळशीची माळ घातलेली असे. सदैव ब्रह्मानंदी निमग्न वृत्ती आणि मुखाने गुरुराज गुरुराज असा सदोदिस घोष करणारे बाबा सबनीस ईश्वराचा गुणानुवाद करताना, श्री स्वामी समर्थांच्या कथा सांगताना, संत चरित्राचे वर्णन करताना आनंदाने देहभान विसरून जात असत. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून अखंड प्रेमधारा वाहत असत. ईश्वराची आणि श्री स्वामी समर्थांची कीर्ती वाढवून गृहस्थाश्रमातही भगवत प्रीती संपादून जीवन ब्रह्म ऐक्याचा प्रत्यक्षानुभव घेतलेल्या पुण्यवान बाबा सबनीसांनी एके दिवशी माध्यान्ह समयास शांतपणे आपले प्राण पंचतत्वात विलीन केले. बाबा सबनीसासारख्या थोर स्वामी भक्ताला श्री गुरु लीलामृतकार वामनरावजी वैद्य उर्फ वामन बाबा वामोरीकर यांनी असंख्य असे प्रणिपात घातले. असो, पुढच्या अध्यायामध्ये रसाळ असं कथन होईल. भाविक श्रोतेजनांनी ते ऐकावं. वदवणारे सद्गुरू नारायण दत्तात्रेय स्वामीराज आहेत.
स्वस्ति श्री गुरुलीलामृत श्रुती सुमृती पुराण संमत ब्रह्मनिष्ठ वामन विरचित पंचविशेतितमोऽध्याय रसिकः इति श्री गुरुलीलामृते गुरुशिष्य संवादे पंचविंशतितमोऽध्याय समाप्त। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।